नमस्कार. मराठी कथा संमेलन सादर करीत आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी वैर, भाग पहिला. तो सर्व प्रदेश घनदाट वनराजीनं व्यापला होता. सह्याद्रीची उत्तुंग शिखरं आकाशाला मस्तक लावून उभी होती. जणू महाराष्ट्रावर कधीही प्रकाश कोसळू नये म्हणून ती बेलाग शिखरं दक्षता घेत होती. अक्राळ विक्राळ ढग दमदार गतीनं येऊन त्या शिखरांवर धडकन उद्ध्वस्त होत होते. पूर्वेकडून एक पाद डोंगर उतरून नागमोडी वळण घेत येळापुराकडं गेली होती. त्या पादीला झाडाझुडपांनी झाकली होती. वातावरण घुमत होतं. सूर्य डोकीवर येऊन तळपत होता. त्या पादीनं येळापूरचा इनामदार गोपाळराव आपल्या शुभ्र अबलक घोड्यावर बसून येळापूर जवळ करीत होता. त्याचा तो घोडा तुर्की चालीवर सारखी दौड मारित होता. गोपाळरावाचा शरीररक्षक मल्ल्या हातात भाला घेऊन धावत होता. त्याचा देह एखाद्या बाबळीच्या खोडासारखा कणखर होता. ती त्याच्या अंगात रेड्याचं बळ उसळत होतं. त्याचा रुंद चेहरा भयंकर उग्र दिसत होता. नी त्याच्या त्या चेहऱ्यावर त्याचं नाक संपूर्ण पालथं पडलं होतं. त्याचे डोळे वाटोळे नी तांबरलेले होते. त्यानं भरपूर दाढी वाढवली होती. त्यामुळे तो भलताच विद्रूप दिसत होता. तो इनामदारांचा इमानी नोकर म्हणून आज कित्येक वर्ष इनामदारांसाठी मराय नि माराय सज्ज होता. त्याला अन्न खाणं कष्ट करणं आणि इनामदारासाठी मराय तयार असणं एवढंच माहीत होतं. गोपाळरावाचा तो घोडा वळणापाठी वळणं उलटीत होता. येळापुरात शिरण्याची घाई जणू त्याला झाली होती. नि मल्ल्या किंचित अंतरानं पळत होता. भर दुपार झाली होती आणि त्याच पादीनं मैपत नलावड्याची गुना डोकीवर जेवणाची पाटी घेऊन मळ्याकडं निघाली होती. आज तिला उशीर झाला होता म्हणून ती लगबगीनं चालत होती. ती मुसमुसत पावलं टाकीत होती. तिनं तंग कास घातली होती. डोकीवरचा पदर कमरेत खोचला होता. परंतु पदराचं तिचं उबार उरूज दडत नव्हतं. ते पुढं झेपावत होते नि त्याकडं स्वतःच पाहून गुना मनात चकित होऊन त्याला झाकीत होती. ती मनानं भ्याली होती. मागं पुढं कोणीही नव्हतं. ती पाद निर्जन नि भकास वाटत होती. शिवाय शेजारच्या डोंगरात नरशा नावाचा एका क्रूर दरोडेखोरानं तळ दिला होता. त्याची माणसं आजूबाजूची गावं लुटीत होती आणि त्या उत्पाताची बातमी सर्वत्र पसरली होती. नरशा देखण्याने तुरंत पोरी पळवतो अशी भूमिका वटली होती. त्यामुळे एकटी दुकटी मुलगी रानात फिरकत नव्हती. आणि गुणाला त्या पादीत एकाएकी त्या नरशाची आठवण झाली. तशी ती मनात खचली. कारण ती देखणी होती, तरुण होती. तिच्या देहाला नुकताच बहर आला होता. गोरा रंग, तरतरीत सुंदर चेहरा, पाणीदार डोळे, नोकदार नाक आणि गालावरचं गोड हास्य गुणाला येळापुरात जोडच नव्हती. भरदार छाती, रेखीव उरूज, बारीक कंबर नि रसरशीत पोटऱ्या यामुळे तिला पाहणाऱ्याची दृष्टच लागत होती. तिची दमदार चालण्याची आगळी तहा आणि मान तिरपी करून हसत बोलण्याची रीत याचं कित्येकांना वेडच लागलं होतं. गुना हाती यावी म्हणून कित्येक रंगेल जीव जीवावर उदार झाले होते. तर काहींनी कुठणीच्या कमानीवरून तीर मारून हे सुंदर पाखरू
गारद करण्याचा बेत केला होता. त्यामुळे अनेक कोठणी गब्बर झाल्या होत्या. मल्या आणि गुंड्या हे गुणासाठी झुरत होते. परंतु गुणा अचल होती. ती आपल्या रूपानं नि सारुण्यानं धुंद होती. तिला स्वतःबद्दल अभिमान वाटत होता. शिवाय आपण मैपती सारख्या कर्त्या नि मातब्बर बापाची लेक आहोत याची तिला जाणीव होती. त्याचबरोबर मुकुंदाचा राजाराम हा तिला प्रियकर म्हणून लाभला होता. त्यामुळे तिच्याकडे कोण कोणत्या हेतून पाहत आहे याची ती कधी विचार करीत नव्हती. आज ती भ्याली होती नि पावलं टाकीत होती. नरशाचं नाव तिच्या डोकीत थैमान घालीत होतं. ती एका दाटक्या वळणावर आली आणि पुढं घोड्याच्या तापा वाजल्या तशी ती बावरली, बाजूला सरली. छातीवरचा पदर सावरून तिनं निश्वास घेतला. तिला कशाची तरी भीती वाटली नि तिचा सुंदर चेहरा एकदम पडला आणि गोपाळरावांचा घोडा पुढं आला. त्यानं घोड्यावरून एक जळजळीत कटाक्ष गुणाकडं फेकून घोड्याला टाच मारली. तोच पाठीमागून मल्ल्या ओरडला, सरकार, ह्यो बर्फीचा तुकडा बघा. गोपाळरावाला ओळखून गुणा निर्भय झाली आणि मल्ल्याचा बोल ऐकून चिडली. धावत येणाऱ्या मल्ल्यावर तिनं डोळे वटारले. मल्ल्या तसा धावत पुढे आला. अगदी जवळ आला. त्यानं गुणाच्या डोळ्यात नजर कोंबली नि गपकन डोळा मारून तो तसाच पुढे गेला. गुणा पुन्हा चडपडली. तिला मल्याचा हेतू समजला. आपला अपमान वाटला. पण दुसऱ्या क्षणी ती भयभीत झाली. ह्या भयंकर माणसानं एवढी हिंमत कशी केली याचं तिला आश्चर्य वाटलं. तिनं मल्ल्याकडं पाहिलं तेव्हा तो इनामदाराच्या घोड्यामागून धावत दूर गेला होता. त्याची पाठमोरी आकृती दिसत होती. तो वाघासारखा झेप घेत दृष्टीआड झाला आणि मल्याची भीती छातीत घेऊन गुणा मळ्याकडे निघाली. मल्याची उग्र मूर्ती तिच्या डोळ्यापुढून हलता हलत नव्हती नि त्याची दाहक नजर तिच्या सुंदर डोळ्यात घर करून बसली होती. मल्ल्याला काळीज नाही. त्याचा हेतू कपटी आहे. त्याचं मन माझ्यावर बसलं आहे हे निश्चित. तो दृष्ट माणूस कधी ना कधी घात करील या विचारानं गुणाचं काळीज धडधडू लागलं. गोपाळरावाचा घोडा येळापुरात शिरताच बायका पोरं सैरावैरा पळू लागली. चिमण्यांचा थवा उडावा तशी पोरं पळाली आणि घोडा जुन्या वाड्यापुढं उभा राहिला. मल्ल्यानं येऊन लगाम धरला नि बंडू मुनीमजी वाड्यातून झुरळाप्रमाणे धावत आला. त्यानं फक्त पंचाच लावला होता. त्याच्या उघड्या देहात फक्त हाडकच तेवढी धडपडत होती. बरगड्या तर दुरून मोजाव्या इतक्या स्पष्ट दिसत होत्या. चेहरा पसरट करून तो नम्र झाला. काय मुनीमजी, सर्व ठीक? सरकार, सर्व ठीक आहे. आणि आनंदाची वार्ता म्हणजे माई साहेबांचे पत्र आले आहे. त्या आता काशी क्षेत्री आल्या आहेत. छान, खरंच आनंदाची बातमी आहे ही. गोपाळराव म्हणाला. बरे, काय म्हणतात माई साहेब? पत्रे 2 आहेत. मुनीमजी म्हणाला. एक पत्र आपल्या नावे असून दुसरे मला आहे. त्यात त्या पैशाची गरज सांगतात. एवढं बोलून तो धावत वाड्यात गेला आणि एक पत्र घेऊन आला. टाचा उंच करून त्यानं ते पत्र गोपाळरावांकडे दिलं. ते पत्र घेऊन गोपाळराव गंभीरपणे म्हणाला, मुनीमजी, त्यांना जेवढी रक्कम हवी असेल तेवढी पाठवा. उशीर करू नका. आणि मीही आजच त्यांना पत्र लिहित आहे.
असं म्हणून त्यानं घोड्याला टाच मारली. तसा घोडा उधळला आणि पुन्हा धावू लागला. अनेक वळणं घेऊन तो घोडा पुन्हा एका प्रचंड वाड्यापुढे थांबला आणि लगेच तो प्रचंड दरवाजा उघडला गेला. अनेक चाकरांची धावपळ झाली. घोडा आपल्या ठाणावर थांबताच देशमुख उतरला आणि मल्ल्यानं घोड्याला दावं लावलं आणि सर्व काही शांत झालं. येळापुरात तो वाडा सर्वात उंच आणि भव्य होता. तो एखाद्या किल्ल्यासारखा भासत होता. त्याच्या भोवती कुसवाचा मोठा वेढा पडला होता. पहिला दरवाजा उघडून आत जाताच एक चौक लागत होता आणि त्या चौकावर छत घातल्यानं त्याला एक सुंदर मंडपाचा आकार आला होता. वर छत आणि खाली फरशी आणि समोरच वाड्याचा सोपा, पलीकडे घोड्याची पांगा, पुढे गाई म्हशींची दावणं याने तो वाडा भरला होता. जागोजाग कंदील लटकत होते. तो वाडानी तो चौक म्हणजे एक भयंकर वैराचं मूळ होता. त्या चौकात बसून गोपाळरावांच्या पूर्वजांनी त्या खोऱ्यावर आपला करडा अंमल गाजवला होता आणि त्याच चौकात गाव आणि देशमुखांचे घराणे यातील वैराची पहिली ठिणगी पडली होती आणि त्या ठिणगीचा भयान अग्नी होऊन तो आज कित्येक वर्ष धगधगत होता. त्या वैरानी अनेक बळी पडले होते. कित्येक जन्मातून उठले होते. त्या वाड्याकडे पाहताच येळापूरच्या लोकांना जुन्या आठवणी होत आणि त्यांच्या मुठी वळत त्यांच्या डोळ्यापुढं नंग्या तलवारी चमकत देशमुखांचा निर्वेश करण्याची ईर्ष्या त्यांच्या हृदयात उसळे. हळूहळू अंधार पडला. वाड्यात कंदील पेटले. रामोनी करीम ह्या चाकरांनी गाई म्हशींची धार काढायला प्रारंभ केला. मल्ल्यानं 2 घोड्यांना हराळा केला आणि तो बाहेर निघाला. तेव्हा गोपाळराव म्हणाला, मल्लू, सकाळी घोड्यांच्या इमानात जाऊन चारा कसा आहे ते पाहून घे. उगीच फिरू नको, लवकर परत ये. जी म्हणून मल्ल्या बाहेर पडला. गोपाळरावानं घोड्यांसाठी 2 एकर जमीन राखून ठेवली होती. त्या 2 एकरात होणारे सर्व उत्पन्न तो घोड्यांना चारीत होता. त्या जमिनीला घोड्याचा इनाम असे नाव पडलं होतं. मल्ल्या जाताच गोपाळराव ताराचं पत्र वाचू लागला. त्यानं ते पत्र पुन्हा पुन्हा वाचलं, पण त्याचं समाधान होत नव्हतं. त्याच्या डोळ्यापुढं ती सुंदर तरुण तारा उभी राहिली होती आणि आता ती जवळ असावी असं त्याला वाटत होतं. तो पत्र वाचित होता. मी आपली आठवण क्षणभरही विसरत नाही, विसरू शकत नाही. अनेक नाजूक स्मृती जागृत होऊन मनाची ओढ वाढते आणि भरकन आपल्या पायाकडे यावे असे वाटते. खरे म्हणजे आता मात्र इकडे मुळीच करमत नाही. हे शेवटचे तीर्थ करून मी घरी येणार आहे. आता मला काहीही नको. शिवाय भिडे मंडळी कंटाळली आहेत. आता एक विनंती की आपण मी येईपर्यंत आपल्या जीवात जपावे. फार फार काळजी घ्यावी, कारण आपले वैरी करारी कठीण आहेत हे विसरू नये. रात्री कुठे जाऊ नये. प्रत्येक माणूस पारखून घ्यावा. कोणावर सरळ विश्वास ठेवू नये. भरपूर जेवावे आणि माझी आठवण करीत झोप घ्यावी. मी येत आहे. आपली तारा. हे पत्र वाचून गोपाळराव अधिकच अस्वस्थ झाला. इतक्यात जुन्या वाड्यातून मुनीमजी आला. मुजरा करून म्हणाला, हिशेबाला तो जमा केला. मी घरी जाऊन येतो असं म्हणून गेला आणि पुन्हा सर्वत्र शांतता पसरली.
रामू, करीम, चिमा यांची धडपड त्या वाड्यात दुबळी भासू लागली. नोकर चाकर जेवून झोपले. गुरं रवंत करीत बसली. कंदिलाच्या वाती मंदावल्या नि तो वाडा, तो चौक त्या अंधाराखाली चिरडला जाऊ लागला. ओसाड वातावरण त्या चौकात थैमान घालू लागलं. पण एकदा हा चौक प्रकाशानं फुलला होता. जागोजाग चांबार मशाली घेऊन उभे होते. ते मशालीच्या डोकीवर बुदली पालती करून प्रकाश वाढवित होते. त्या उजेडात नानासाहेब देशमुख जरीचा मंदिल बांधून मध्ये असलेल्या एका लोडाला रेलून बसला होता. त्याच्या समोर गावातील अनेक शेतकरी बसून मिशीला पीळ भरीत होते. त्या सर्वांमध्ये एक तरुण नर्तकी नाचत होती. ती तलम पातळ नेसली होती. मैफल रंगत होती. कंठानं नि आपल्या उन्माद हावभावांनी ती नर्तकी बसलेल्या लोकांच्या ही भावना चेतवीत होती. माणसं भान हरपली होती. नुपुरांच्या झणझणाटानं कैकांना तिरीमिरी आली होती. आणि नानासाहेब शांत बसून सर्व शेतकऱ्यांवरून आपली करडी नजर फिरवीत होता. कारण तो त्या सर्वांचा मालक होता. त्याच्या मालकीची 70 गावं होती आणि 70 गावांची जमीन त्याच्या स्वतःची होती. ती जमीन त्यानं 70 लोकांच्या गावाच्या लोकांना खंडानं दिली होती. नि ते सर्व शेतकरी त्याची खंडकरी कुळं होती. आज त्या मैफलीत पुष्कळशी त्याची कुळं होती. त्याची जमीन खंडानं करून आज कित्येक पिढ्या जगणारे शेतकरी होते. काही स्वतंत्र शेतकरीही होते. त्यांची ऐट काही निराळीच होती. परंतु त्या तरुण नर्तकीच्या कलेनं तिथं खंडकरी, शेतकरी नि देशमुख हा भेद नष्ट केला होता. नि सर्वच जण तन्मय होऊन गाणे ऐकत होते. ती तरुणी आपल्या कलेची मोहिनी टाकीत होती. पाहणाऱ्यांची मनं गारद करीत होती. ती माणूस हेरून भाला फेकावा तद्वत कटाक्ष मारित होती. मध्येच बाबूराव भिडे उठला आणि त्या तरुणीला दौलत जादा सोडू लागला. त्यानं 5 रुपयाची मूठ त्या तरुणीवर उधळली. तसे सर्व हात खिशात गेले. जिकडून तिकडून रुपये उधळले गेले. पैशाचा वर्षाव झाला. त्यामुळे त्या बाईला शेव येऊन ती बेबंद होऊन अधिकच उन्माद पेरू लागली. राया तुम्ही कडेवर घ्या की मला, हे कडवं ती घोळू लागली. प्रत्येकापुढं जाऊन विनंती केल्याप्रमाणे म्हणू लागली. राया तुम्ही कडेवर घ्या की मला. आणि त्यामुळे वातावरणात एक निराळाच रंग कालवला जाऊ लागला. परंतु पैशाचा पाऊस लवकरच थांबला आणि सर्वांकडे निरखून पाहत नानासाहेब म्हणाला, हे काय मंडळी, हे येळापूर आहे. पैशात पुरून या पोरीला हे येळापूर आहे असं पटवून द्या. अरे घ्या घ्या कडेवर तिला. कमीपणा घेऊ नका. चला आता थांबू नका. बाबूराव ओरडला. शेतकरी बावरले. पुन्हा पैशाचा पाऊस पडला. पुन्हा लोकांनी हात आखडले आणि नानासाहेबानं गर्जना केली. मंडळी, आता 100ची चढाई करून या पोरीचं उरच दडून टाका. अरे हे येळापूर आहे, येळापूर. माझे 100 चला. असं म्हणून बाबूरावानं आपले 100 रुपये त्या तरुणीकडे फेकले. हे माझे 100. नानासाहेब डिरकला आणि सर्व बाजूंनी 100चा आवाज घुमला. त्या बाईच्या पायाजवळ सुरती रुपयाचा ढीग लागला. परंतु लगेच लोक गंभीर झाले. पैसा संपला अशी आपसात
कुजबूज सुरू झाली. काही एकमेकांकडे पाहू लागले. काहींनी दरवाजाकडे नजर टाकली, परंतु दरवाजा बंद होता. आता आपला अपमान होणार म्हणून कित्येक शेतकरी अस्वस्थ झाले. मंडळी, रीनपणा बरं, पण हीनपणा वाईट, नानासाहेब म्हणाला आणि बाबूराव भिडे तिथल्या तिथं लोकांना 100 कर्ज देऊ लागला. जबरीनं लोकांच्या खिशात पैसे कोंबून मोकळा झाला.